नमस्कार मंडळी. आज आपल्या पॉडकास्टमध्ये माधव भोंडवे सर आलेत. हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. हे जे-जे-मधून एम-डी झालेले आहेत आणि ऐरोलीमध्ये आता क्लिनिक आहे त्यांचं. ते डिप्रेशन, अँझायटी ह्याच्यावरती लोकांना उपचार देतात. आज आपण त्यांच्याशी बोलून ह्याच्यावरती ह्या विषयावरती डिस्कशन करणार आहोत. ह्या डिस्कशनवरती आपण समजून घेणार आहोत. डिप्रेशन काय असते, अँझायटी काय असते, अल्कोहोल या टॉपिकवरती पण आपण पुढे जाऊन बोलणार आहोत. तर आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार करणजी. नमस्कार सर. हां, नमस्कार. बोला. कशा तुम्ही? व्यवस्थित. हां. सर, मला ॲक्च्युली तुमच्याशी बोलायचं होतं. आजकाल जे डिप्रेशन हे प्रमाण वाढलं आहे, अँझायटी, फोबिया, OCD पण हा प्रकार आहे. तर ह्या विषयावरती मला बोलावंसं वाटलं, तर मी तुम्हाला इकडे बोलवलं आहे. तुम्ही इकडे आलात त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तर सर, मी पहिलं विचारेन की डिप्रेशन म्हणजे काय? आता डिप्रेशन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये नैराश्य असं म्हणतो. आणि आता मोस्टली कसं आहे, शहरी भागामध्ये मॅक्झिमम लोकं कसं अंडर स्ट्रेस म्हणजे खूप कामाचा तणाव वगैरे, जसं मुंबईमध्ये विचार केला किंवा ठाणे वगैरे अशा एरियामध्ये विचार केला आपण, तर लोकांची धावपळ कशी आहे की म्हणजे वेळ कमी भेटायला लागला लोकांना. की सकाळी जॉबला जायचं तर 5ची ट्रेन पकडायची, 6ची ट्रेन पकडायची, जायचं पुन्हा रात्री लेट नाईट यायचं. तसं मग पाहिलं तर 14% ते 15% आपल्याकडे मॅक्झिमम म्हणजे पुस्तकातून पाहिलं तर 14% ते 15% म्हणजे दाखवतात डिप्रेशन, म्हणजे आपण मराठीत नैराश्य म्हणतो. पण तसा विचार केला तर मुंबईमध्ये 25% ते 30% लोकं डिप्रेशनमध्ये आहेत, नैराश्यामध्ये. कारण याच्यामध्ये कसं आहे की धावती लाईफशैली त्यांची म्हणा की जॉबला जायचं, याच्यामध्ये जायचं. त्याच्यामुळं डिप्रेशन, त्याच्यानंतर तुम्ही म्हणता एन्झायटी की भीती वाटणं, हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही OCD म्हणता की पुन्हा पुन्हा हात धुणं वगैरे पेशंट आपल्याला करतात. आणि 2019 नंतर ज्यावेळेस आपल्याकडे करोना आला, त्याच्यानंतर डिप्रेशनपेक्षा एन्झायटी आणि OCDचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढलं. आता मॅक्झिमम पेशंट येतात आपल्याकडे OPDमध्ये, तर ते 2019च्या अगोदर चांगला असतो. पण लॉकडाऊननंतर हे प्रमाण पुन्हा वाढलं त्याच्यामध्ये. ओके. सर, मी हे विचारेन की डिप्रेशन हे ब्रेनमध्ये आपले जे केमिकल्स आहेत, त्याच्या कोणत्या कमतरतेच्या अभावामुळे होतं? आता तसं पाहिलं तर तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही त्यांना हॅपी हार्मोन्स म्हणता. तर त्याच्यामध्ये 4 हार्मोन्स असतात. एक जातं आपलं सेरोटोनिन होतं, दुसरं ऑक्सिटोसिन, त्यानंतर डोपामिन आणि एंडॉर्फिन म्हणून असतं. तर ह्या 4 हार्मोनला, तसं सेरोटोनिनला हॅपी हार्मोन म्हटलं जातं. त्यानंतर डोपामिन म्हणतो. तर डोपामिन हार्मोन काय करतं की चांगलं वाटतं मला, की ते हार्मोनची लेवल वाढली की चांगलं वाटतं. तर त्याच्यामध्ये मेनली सेरोटोनिन, डोपामिन हे जे 4 हार्मोन आहेत, त्यांची लेवल डिप्रेशनमध्ये कमी झालेली असते पेशंटमध्ये. तर त्या त्याला कसं भरपूर कारणं असतात. कोणाला स्ट्रेस फॅक्टर असतो, कोणाचा कसं की डाएट फॅक्टर राहतो, कोणाचं कसं आहे की पास्ट ट्रॉमा असेल फॅमिलीमध्ये, तर ह्या गोष्टी याला कारणीभूत राहतात. तर त्या चारही यांचं इनबॅलन्स झाल्यामुळे होतं की त्याच्यामधलं एखाद्या केमिकलचं इनबॅलन्स झाल्यामुळे तसं होतं? ते हार्मोन म्हटलं की एकमेकावर अवलंबून आहे. आपण कसं की 4 मित्र असतो. एखादा फायनान्शियल लॉस असला, तर आपण कसं एकमेकांना पैसे देतो. तसं ते 4 हार्मोन म्हणजे वेगवेगळे हार्मोन आहेत, पण ते इंटरबॅलन्स राहतात एकमेकांशी. तर त्याच्यामध्ये की मोस्टली सेरोटोनिन आणि डोपामिनचं प्रमाण कमी झालेलं असतं. तर सेरोटोनिनचं प्रमाण कमी झालं, तर पेशंटला कसं की कामामध्ये मन नाही लागणं, त्याच्यानंतर भीती वाटणं, त्याच्यानंतर झोप नाही येणं, मनामध्ये नको ते विचार येणार, त्याच्यानंतर आत्महत्येचे विचार येणार, त्याला आपण निगेटिव्ह थॉट्स वगैरे म्हणतो. तर हे 4ही हार्मोनची लेवल कमी होते. सर, आता जो डिप्रेशन हा प्रकार आहे, आता तुम्ही बोलत केमिकल बेसिसवरती त्याचा इम्पॅक्ट पडल्यामुळे, कमतरतेमुळे होतं. पण त्याच्यासाठी केमिकल बेसिसची कमतरताच कारणीभूत आहे की आजकालचं जे मटेरियलिस्टिक लाईफ आहे, ज्या अपेक्षांचा ओझं घेऊन चाललो आहे आपण, किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत चिंता करणं, किंवा फायनान्शियल स्टेटस आपला नीट नसल्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो, किंवा कोणतेही कारणं त्याला समाजाची कारणंही कारणीभूत ठरतात का? हो, म्हणजे कसं आहे की मेन फॅक्टर आहे तर सामाजिक कारणं आहे किंवा तेच कारणं आहेत. त्या कारणामुळं केमिकल कमी होतं. तर असं नाही की तुम्हाला काही नाही आहे तर म्हणजे कमी होणार केमिकल. तर सामाजिक कारणं म्हणजे कसं की खूप तणाव आहे फॅमिलीमध्ये, की घरामध्ये कौटुंबिक वाद आहे, कोणी व्यसन करत असेल, दारू म्हणा, गांजा म्हणा हे. त्यानंतर लहान मुलावर खूप प्रेशराईज असतं आजकाल शाळेमध्ये, की सकाळी लहान मुलं 4थी-5वीची त्यांची शाळा 6 वाजता, 6:30 वाजता सुरू होते. अभ्यासाचं बर्डन असतं. पालकांचं कसं असतं की ए ग्रेड आला पाहिजे माझ्या मुलांना, की एच्या खाली नकोच. तर त्यांच्यावर पण एक प्रकारचा तणाव असतो. आता त्याच्यामुळं काय केलं की लहान मुलं खूप सकाळी लवकर उठायचे, शाळेमध्ये जायचे, पण त्यांचं मन नाही लागायचं शाळेमध्ये. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाने पण नियम आणला 2-3 महिन्यापूर्वी, की लहान मुलांच्या शाळा 9 नंतरच उघडतील. तर हे एक कारणच होतं, की लहान मुलावर पण बर्डन, त्याच्यानंतर व्यसनहीनता, त्याच्यानंतर कौटुंबिक वाद, त्याच्यानंतर कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, काही ट्रॉमा झाला असेल, पास्ट ट्रॉमा वगैरे, की ह्या गोष्टी
मुळं माणूस पुन्हा पुन्हा विचार करतो आणि पुन्हा पुन्हा विचार केला तर मग ते केमिकलची लेवल कमी होऊन जाते त्याच्यामध्ये. केमिकलची लेवल कमी झाल्यानंतर हं. तुम्ही सांगाल मला की ह्याच्यामध्ये पास्ट ट्रॉमा तुम्ही बोललात, हा रिसेंटवाला असू शकतो की चाइल्डहूडचा पण असू शकतो याच्यातला भाग, किंवा चाइल्डहूडमध्ये एखादी गोष्ट बसली आपल्या मला भीती म्हणून, तर त्याचाही पुढे जाऊन इम्पॅक्ट पडतो का? त्याचा पुढं जाऊन इम्पॅक्ट येईलच असं नाही आहे, पण खूप रेअर प्रमाणात येतो. पण रिसेंट ट्रॉमा खूप याच्यावर इम्पॅक्ट करतो आणि पास्ट ट्रॉमा असेल चिल्ड्रनला तर मग त्याला कसं भीती असते. त्याला आपण एन्झायटी म्हणतो. जसं लहान मुलामध्ये टीचरनी काहीतरी म्हटलं तर मग मुलं शाळेत जायला घाबरतात, नको. म्हणजे पॅरेंटनी बळच जाऊन गेटवर सोडले तरी मुलांनी काय म्हणायचं की नको, नाही जायचं. म्हणजे त्याला आपण स्कूल फोबिया म्हणतो. लहान मुलामध्ये कसं आहे सेपरेशन एन्झायटी, म्हणजे पॅरेंटपासून दूर गेले त्याला आपण सेपरेशन एन्झायटी म्हणतो, की जसं आपण शाळेमध्ये टाकतो किंवा 2 वर्षाचं लहान मुलं आहे किंवा 1 वर्षाचं आहे, आपण बाहेर गेलो की तो घाबरतो, कारण सेपरेशन एन्झायटी राहते, कारण तो आईवडिलांपासून दूर राहिलेला नसतो 1-2 वर्षापर्यंत. आणि स्कूल फोबिया म्हणजे शाळेमध्ये मग मम्मी पप्पा सोडून जातील, मला काहीतरी टीचर बोलतील, ह्याची एक भीती असते. तर लहान मुलामध्ये पण कॉमन आहे. आणि ज्या मुलांना लहानपणी एन्झायटी आहे तर त्याला मोस्टली मॅक्झिमम केसेसमध्ये आपण नंतर ज्यावेळेस कॉलेजला जातो त्यावेळेस त्याला एन्झायटी दिसून येते. त्याच्यामुळं आम्ही पेशंटला एन्झायटीच्या विचारताना पण त्याची बर्थ हिस्ट्री वगैरे आपण विचारतो. त्यानंतर शाळेमध्ये कसा होता, शाळेमध्ये भीत होता का, जात होता का नाही. आणि बर्थ हिस्ट्री का विचारतो, कारण 9 महिन्यापेक्षा कमी वयाचा जन्मलेला असेल तर त्याच्या मेंदूची ग्रोथ वगैरे जास्त नसते. त्याच्यानंतर सिझेरियन डिलिव्हरी असतात, त्याच्यामध्ये विचारलं तर सिझेरियन डिलिव्हरीवाले किंवा आपण त्याला हे 9 महिन्यापेक्षा आतले जन्मलेले, कमी वजन असलेले जन्मलेले मुलं असतात, त्यांच्यामध्ये डिप्रेशन, एन्झायटी 18 ते 20 वर्षामध्ये कॉमन भेटते आपल्याला. म्हणजे आणि ते कमी प्रीमॅच्युअर बेबी ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये सिम्पटम दिसून येतात. हो. तर त्याच्यामध्ये हे जेनेटिक असू शकतं का? जेनेटिकचा पार्ट होऊ शकतो की फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल कोणाला, तर ते जेनेटिक पास ऑन होतात पुढे? हां, तर सायकॅट्रिक जेवढे आपले डिसीज आहेत ते जेनेटिकल त्याला हिस्ट्री आहे. जसं की डिप्रेशन, एन्झायटी आईमध्ये असेल तर म्हणजे मुलांना पण होते वगैरे. आणि तुम्ही म्हणता की प्रीमॅच्युअर बेबी, तर प्रीमॅच्युअर बेबीमध्ये मेंदूची वाढ पूर्ण झालेली नसते. तर मेंदूची वाढ पूर्ण झालेली नसते, त्याच्यामुळे डोक्यामध्ये पाहिजे तेवढे केमिकल त्याच्या बनलेले नसतात. तर त्याच्यामुळे जो प्रीमॅच्युअर बेबी आहे तर त्याला म्हणजे मॅक्झिमम 70-80% पेशंट केसेसमध्ये पाहतो आपण की तो मोठा होतो किंवा 10वीची एक्झाम येते किंवा 12वीला होतं त्यावेळेस एन्झायटी होते. पॅरेंटला आपण विचारलं काय होतं तुमच्या मुलाला, की नाही सर त्याचा श्वास बंद होतो. मग ते काय करतात, CT स्कॅन काढतात चेस्टचा, मग खूप ठिकाणी फिरतात, सगळ्या चाचण्या करतात, मग नॉर्मल येतं. त्यावेळेस मग त्यांना कळून येत नाही की तो पेशंट डिप्रेशनचा आहे किंवा एन्झायटीचा आहे. तर मग त्यावेळेस मग ते पुन्हा मग सगळे टेस्ट झाल्यानंतर ते डॉक्टर पाठवतात की याला सायकेट्रिस्टकडे दाखवावं लागेल. ॲक्च्युअली त्याचा श्वास बंद झालेला नसतो, त्याच्या मनामध्ये भीती असते की केमिकल कमी झालेलं असते, की मग मला अटॅक येईल, मी मरून जाईल, अशी त्याच्या मनामध्ये भीती असते. लहान मुलांना ही फिलिंग येऊन जाऊ शकते की एका एजमध्येच ही फिलिंग येऊ शकते? लहान मुलांना पण ती सेपरेशन एन्झायटी असतो. जसं आपण पॅरेंट नसले की ते घाबरतात, रडतात, तर त्यांना कसं बोलता येत नसतं. किंवा मग ते लहान मुलं कसं की डोळे पांढरे करतात, आपण म्हणतो की ते पडतात. मग ते एक एन्झायटी राहते. आता मोठ्या 18-20 वर्षाची मुलं कसं सांगतात पॅरेंटला की माझ्या छातीमध्ये धडधड होते, छातीमध्ये माझ्या दुखतंय किंवा माझा श्वास बंद झाला असं सांगतात. तसं लहान मुलं फिलिंग सांगत नाही. लहान मुलं कसं की डोळे पांढरे करणं, आईवडील दूर गेले तर मग हातपाय थरथर कापणं किंवा रडणं, ह्या गोष्टीमधून व्यक्त करतात. त्यांच्यामधली ही असलेली फिलिंग हां. ती मोठेपणी वाढत जाऊ शकते की ती कंट्रोलमध्ये होऊ शकते याच्यामध्ये? पॅरेंटनी जर टाईम दिला वेळेवर तर मग लहानपणी जी सेपरेशन एन्झायटी होते वगैरे, पॅरेंटनी टाईम दिला तर सेपरेशन एन्झायटी म्हणजे त्यापुरती चांगली होऊन जाते लहान मुलामध्ये. आणि मोठ्यापणी मग त्याला ज्यावेळेस एक्झाम असेल मोठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे, त्यावेळेस होऊन जाते पेशंटला. असे एपिसोड तेव्हा आपण पाहतो. हो. तेव्हा भीती मनात राहत नाही, त्यावेळेस मोठं झाल्यावर भीती राहणार त्याच्या. पण ती तेवढी वर्क नाही करणार, हो, म्हणजे बॉडी लँग्वेजमधून दिसून नाही येणार. हो. कारण का मी पाहिले सर की जेव्हा काय काय जणांना एन्झायटी असते, ती एन्झायटी अशा प्रकारची असते की सोशल जागी जाताना, म्हणजे 4 लोकांमध्ये जाताना पोटात गोळा येणे, हातपायाला घाम सुटणे, पाय थरथरू लागणे, तर हा एन्झायटीचाच पार्ट आहे का सर? तर तसं पाहिलं तर एन्झायटीचे खूप टाईप आहेत. त्याला आपण सोशल एन्झायटी म्हणतो. काही लोकांना कसं की लिफ्टमध्ये अडकलं की त्याची एन्झायटी होते. काही लोकांना कसं डार्क प्लेसमध्ये गेलं की त्याची एन्झायटी होते. आपण त्याला क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतो. काही लोकांना कसं की उंच प्लेसेसवर गेलं तर त्याची एन्झायटी होते. काही लोकांना कसं मांजर, कुत्रं भेटलं म्हणजे प्राण्याची एन्झायटी असते. तर अशा टाईप एन्झायटीचे बरेच प्रकार आहेत. पण एक कॉमन आहे, म्हणजे सामान्य गोष्ट आहे की त्याला काही सिरियस रूप घेऊ शकते. सामान्य म्हणजे कसं की प्रत्येक गोष्ट क्युरेबल आहे.
त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी तेवढं रजिस्ट केलं पाहिजे पेशंटने, की त्याच्या मनामध्ये इन्साईट आली पाहिजे. आपण म्हणतो इन्साईट, की त्याला कळलं पाहिजे की जे मला होत आहे, की सोसायटीमध्ये गेल्यावर किंवा स्टेजवर गेल्यावर बोलायचं आहे मला किंवा लेक्चर द्यायचं आहे, माझं काही प्रेझेंटेशन आहे, तर हे थोडं टेम्पररी होणार आहे, त्याच्यानंतर मी एकदम रिलॅक्स होणार आहे. तर त्यांनी बिनधास्तपैकी माणसामध्ये किंवा सोसायटीमध्ये मिक्स झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये हळू आज होईल, उद्या होईल, परवा होईल, त्याच्यानंतर हळूहळू नाहीशी होईल. तर लहानपणी प्रत्येकाला एन्झायटी असते. जसं आपण 10वीच्या क्लासमध्ये असताना आपल्याला टीचरनी स्टेजवर बोलवलं तर आपले पण हातपाय वगैरे थरथर कापायचे. आता कसं आपल्याला एक कॉमन गोष्ट झाली की आपण स्टेजवर जातो, परफॉर्म करतो, त्याच्यामुळं आपली एन्झायटी दूर गेलेली आहे. ते यूज टू होणं गरजेचं आहे. यूज टू होणं म्हणजे की मेन कसं आहे आता की मुंबईमध्ये वातावरण कसं आहे की प्रत्येकाचं जॉब, फॅमिली इथं आता फ्लॅट सिस्टम आहे, तर त्याच्यामुळं कसं आहे जास्त कम्युनिटी वगैरे नसतं. तर याच्यासाठी आपण कम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. आता एन्झायटीचे प्रकार आपल्या गावाकडे खूप नगण्य भेटतील तुम्हाला. कारण कसं आहे कोणता बी कार्यक्रम झाला किंवा काही लग्न असेल, सणवार असेल, तर सगळे लोकं एकत्र मिळून म्हणजे साजरा करतात. आता मुंबईमध्ये कसं आपल्या शेजारी कोण राहतं हे माहीत नसतं आपल्याला. मग आपण म्हणायचं ते नाही बोलले तर मग आपण कसं बोलू? तर इथं आपल्या ज्या फिलिंग असतात त्या आतमध्येच राहतात. आपण खेळताना पण आपल्या ओळखीचे नसतात तर आपण मिक्स होत नाही. आणि तेच आपले 5वी-6वीचे मित्र भेटले तर आपल्याला सांगायची गरज नसते. आपण स्वतःच प्लॅन बनवतो की चला आपण खेळू. म्हणजे एक मनाची फिलिंग राहते. तर सोसायटीमध्ये मिक्स झालं पाहिजे. जे आपले याच्यामध्ये सणवार आपण साजरे करतो, याचा मेन उद्देश आहे की माणसाचं आरोग्य, जे मानसिक आरोग्य आहे ते समतोल राहिलं पाहिजे. सणावारामुळं आपण एकमेकांना भेटतो. तर ह्या गोष्टी त्याच्यासाठी चांगल्या आहेत. आणि सर आता अँझायटी हे डिप्रेशनकडे जाऊ शकते का? अँझायटीचं प्रमाण जर वाढत गेलं तर डिप्रेशनकडे जाऊ शकते, लो कॉन्फिडन्सकडे जाऊ शकतं? तसं पाहिलं तर एन्झायटी, डिप्रेशन अशा 2 टर्म आहेत. तर एन्झायटी विथ डिप्रेशन पण असते काही पेशंटला, की त्याला काहीतरी ट्रॉमा असतो, की पाठीमागं कोणी पॅरेंटची डेथ झालेली असते. तर मग ज्यावेळेस आपल्याकडे त्याचे नातेवाईक येतात त्यावेळेस सांगतात, की "सर याचे हातपाय वगैरे थरथर कापतात." मग त्याच्यानंतर सांगतात, की ह्याचा श्वास बंद होतो. मग त्याच्यानंतर आपण विचारतो त्यांना, की काही ताण आहे का? सांगतात, की हार्ट अटॅकमुळे घरातल्या कोणाची तरी डेथ झाली होती, आईची, वडिलाची, तेव्हापासून सुरू झालं. तर दॅट्स टाईप ऑफ डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशन विथ एन्झायटी. पण ओके. देताना सिम्प्टम. ते 2 डिसीज असे आहेत, की एकमेकावर रिलेटेड आहेत खूप. अवलंबून आहेत हां, म्हणजे खूप म्हणजे खूप अवलंबून आहेत. त्याचा ह्या फक्त अँझायटीचं ट्रीटमेंट घेऊन फायदा नाही मग. जर अँझायटी तसं पाहिलं दोन्हीचं तर जे ड्रग्स अँक्झिओलायटिक म्हणून आपण देतो, म्हणजे समजा की आणि जे डिप्रेशनला देतो, तर ट्रीटमेंट प्लॅन जवळपास सेम आहे. फक्त तुम्हाला थोडंफार बदल करावा लागतो याच्यामध्ये. आणि 2 डिसीज एकमेकावर खूप अवलंबून आहे. ओके. सर आणि डिप्रेशन हा जो प्रकार आता जो वाढत चाललाय, जो भरपूर मला खूप कॉमन दिसतोय. माझ्या फ्रेंड सर्कलमध्येही खूप कॉमन झालेलं आहे, की मी एखाद दुसऱ्या मित्राला डिप्रेशन आहे किंवा नातेवाईकांमध्ये पण एखाद दुसऱ्या नातेवाईकाला डिप्रेशन आहे. त्याच्यामध्ये वयाची सीमा पण नाही आहे. मी लहान मुलांना पण 15 वर्षाच्या मुलाला होणारं डिप्रेशन आणि 60 वर्षाच्या माणसाला होणारं डिप्रेशन हे वेगळं-वेगळं दिसतं मला. तर त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? तसं डिप्रेशन म्हणजे वयोमानानुसार सिम्प्टम बदल होत राहतात त्यांचे. जसं आता मी लहान मुलांना सांगितलं, की तो कसं डोळे पांढरे करतो, आई-वडील गेले की घाम येते, चक्कर आल्यासारखे होते तसं. जसं आपल्या वयात विचार केला तर कसं पेशंट सांगणार माझा श्वास बंद होत आहे, त्याच्यानंतर छातीमध्ये धडधड होत आहे, माझ्या इकडं मुंग्या येत आहेत किंवा मला अटॅक येईल असं वाटतं. आणि एन्झायटीमध्ये आणि डिप्रेशनवाला पेशंट कसं आहे, लहान मुलगा आपल्या फिलिंग म्हणजे जवळपास सांगत नाही आहे. पण मोठा आपल्या वयाचा असेल तर सांगतो की मनामध्ये निगेटिव्ह थॉट येतात, सुसायडल थॉट्स येतात. त्याच्यानंतर झोप लागत नाही आहे, भूक लागत नाही, वजन कमी होतं, कामावर मन लागत नाही असे सांगतात. आता वयोवृद्ध माणसामध्ये कसं की त्यांचं डिप्रेशनचा प्रकार असा असतो की मुलं लक्ष देत नाही आहेत. मग ते सांगणार कोणाला किंवा त्यांच्याकडे जायचं हे नसतं. तर त्यांचं कसं की रात्री झोपत नाही आहेत आणि त्याच्यानंतर मग की कोणाशी बोलत नाही, मिक्स नाही होणं, ह्या गोष्टी वयोवृद्धामध्ये राहतात. त्यांच्यामध्ये एकांतपणा जी भावना येऊन जाते त्याच्यामधून हा निर्माण होतो. आणि जे 50शीतली लोकं आहेत, 45शीतली लोकं आहेत, त्यांना वर्कच्या कामाच्या प्रेशरमुळे किंवा सोशली जे आता मटेरियलिस्टिक गोष्ट झाली आहे, की फ्लॅट घ्यायचं आहे, त्याची EMIs आहेत, ह्याचीही कारणं असू शकतात. पण सर मी बघितलं आहे, की ह्याच्यामध्ये पण जे डिप्रेशन येतं त्यांची अ, नैराश्य होण्याची कारणं वेगवेगळी असतात. तर ती नैराश्य होण्याची कारणं वेगवेगळी असली तरी त्यांची रिकव्हर होण्याची वेळ जवळपास सेम असते का? पर्सन टू पर्सन डिफर असतं. आता मग तुम्ही जर मला विचारलं, की "सर मी की एवढं वजन उचलतो." तर आता कसं आहे तुम्ही जेवढं उचलता
तर तेवढं मी नाही उचलू शकत किंवा जिमवाला. तर प्रत्येक पर्सन टू पर्सन ट्रीटमेंट प्लॅन डिफर राहतो. त्याच्यानंतर आपण कसं इंटरव्हेन्शन पाहतो. जसं कोणी पण एवढं आहे की डिप्रेशन जे निराशा आहे ते 100% क्युरेबल आहे. पण लोकं काय करतात, ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही ट्रीटमेंट घेतो की 10-15 दिवसांनी सांगतात की चांगलं वाटलं, फॉलोअपला येत नाहीत. मुंबईमध्ये तरी थोडेफार फॉलोअपला येतात. थोडं पेरिफेरल रिजनमध्ये गेलं तर ती काढले तर हो आमचा पेशंट चांगला झाला. तर 5-6 महिन्याचा एक ॲव्हरेज कालावधी लागतो की त्याच्यामध्ये डिप्रेशन 100% क्युरेबल असतं. त्याच्यानंतर इन फ्युचर पण होत नाही आहे आणि पर्सन टू पर्सन डिफरंट राहतं. कोणाचं 1 महिन्या 2 महिन्यामध्ये पण व्यवस्थित होतं, कोणाचं 6 महिने पण लागतात, कोणाला वर्ष पण लागतात आणि काही काही पेशंट असतात की त्यांना 2 वर्ष पण लागतात असं. जे आता तुम्ही कालावधी सांगितला क्युअर होण्याच्या, त्या कालावधीमध्ये एक कॉमन गोष्ट असू शकते का, की दोघांमध्येही असणारा विचार करण्याचा पॉझिटिव्ह विचार करण्याची पद्धत ही पण त्याला बाहेर काढायला मदत करते? हो, त्याला आपण काउन्सिलिंग करतो की बाबा तू असा विचार करतो. समजा कोणी निगेटिव्ह थॉट्स करत असेल, म्हणजे निगेटिव्ह थॉट्स म्हणजे त्याला सुसायडल थॉट्स असतील किंवा त्याला वाटतं की माझा शिकून काही फायदा नाही आहे, मला जॉब भेटेल का नाही, हा एक निगेटिव्ह थॉट झाला. तर आपण त्याला काउन्सिलिंग करू शकतो की म्हणजे त्याला सांगू शकतो की तू जरी समजा सुसायडल थॉट्स करत आहे तर तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे नाही आहे. समजा तू असं केलं तर तुझे पॅरेंट्स किती ड्रॉबॅकमध्ये जातील, मग त्यांना काय वाटेल. त्याच्यानंतर मग तो विचार करत राहतो आपल्या फॅमिलीचा पण. मग त्याच्यामुळे तो पॉझिटिव्हली बदलून जातो त्या विषयाकडे. आपण त्याला सांगतो की आता जॉबच्या बाबतीत सांगतो. त्याला पण काही एक्झाम्पल देतो की जे आपल्या खूप शिकलेले लोकं नाही आहेत पण आज उद्योगपती आहेत. तुझं तर चांगलं शिकत आहे. तर आता कॉम्पिटिशन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आपल्याला कॉम्पिटिशन तर करावंच लागेल. मग त्याला त्या गोष्टी थोड्या पॉझिटिव्ह वाटतात. तर त्याच्यानंतर थोडं हे जातो. पण इनिशियली कसं आपण मेडिकेशन देतो. ज्या पेशंटला काउन्सिलिंगवर इफेक्ट नाही होत त्याला आपल्याला मेडिसिन द्यावंच लागतं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आणण्यासाठी. ज्या तुम्ही ट्रीटमेंट जेव्हा देता, ते काउन्सिलिंग तुम्ही बोललात. आता काउन्सिलिंग हे YouTubeवरती पण आहे. म्हणजे जे आपण पॉझिटिव्ह थॉट्स वेगळे ऐकतो, हे पण एक प्रकारचं काउन्सिलिंग आहे. पण तुमच्याकडे येणारी काउन्सिलिंग आणि मधले काउन्सिलिंगमध्ये काय डिफरन्स असतो? आपल्याकडे जे येणारी काउन्सिलिंग आहे आपण ती टार्गेट फोकस असते. म्हणजे पेशंटला काय होते, टार्गेट सिम्प्टम काय आहेत त्याचे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. डिप्रेशनमध्ये त्याचं काय आहे की कामावर मन नाही लागत. त्याच्यानंतर निगेटिव्ह थॉट्स होतात. तर आपण त्या गोष्टीला टार्गेट करतो की निगेटिव्ह थॉट्स येतात तर तुम्ही अव्हॉइड कसे करायचे, ते अव्हॉइड करायचे. मित्रामध्ये थोडं मिक्स व्हायचं. सोशल मीडियावर जी येते तर ते आपले जे मोठे मोठे लोकं आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी चांगल्या असतात, काही जास्तच बोललेल्या असतात. मग त्याच्यामुळं आणखी त्याच्या मनामध्ये डिप्रेशनचा एक उलट उन्माद म्हणतो आपण त्याला, मॅनिया. म्हणजे डिप्रेशनवाला पेशंट कसं आहे की सेरोटोनिनची लेवल कमी असते आणि मॅनियामध्ये कशी ती जास्त होते. तर ते मग मोटिवेशनल थॉट जास्त पाहिल्यावर काही पेशंट आपल्या ओपीडीमध्ये ते मॅनियावाले पण येतात, उन्मादवाले, की ज्याच्यामध्ये सेरोटोनिनची लेवल खूप वाढून जाते. तेव्हा त्यांच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? त्यांच्यामध्ये त्यावेळेस मॅनिया पेशंटमध्ये खूप मोठ्या गप्पा करतात. तुम्हाला म्हटलं की तू एवढं काम कसं करू शकतो, तर तो सांगतो की मला झोपेची कमी गरज आहे. गरज हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की डिक्रीज नीड ऑफ स्लीप. नीड हा शब्द त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तो रात्री 2-3 तासच झोपतो आणि त्याचा चेहरा पाहिला तर एकदम प्रसन्न नसतो. खूप मोठ्या गप्पा मारतो. त्याच्याकडे ₹10 असतील तरी सांगणार की माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत. मग त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की याचं एज्युकेशन एवढं आहे, याने एवढा जॉब केला आहे, हा 10 करोड म्हणतो म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. त्याच्यानंतर झोप कमी, मोठ्या गप्पा मारणं, त्याच्यानंतर जास्त ॲक्टिव्ह असणं, जास्त काम करणं, याच्यावरून आपण तो पेशंट ओळखतो. म्हणजे डिप्रेशनच्या टोटली अपोझिट असतो तो. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो शेड्यूलचा भाग आहे, तर त्याचाही परिणाम पडतो. झोप न झाल्यामुळे तुम्ही बोलताय, त्याचाही इम्पॅक्ट पडू शकतो त्याच्यावरती? डिप्रेशनवर का? हां. तर डिप्रेशनवाल्या पेशंटमध्ये सिम्प्टमच असतो की झोप नाही येणं आणि समजा कामाचा लोड जास्त असेल तर झोप कंप्लीट नाही झाली आपलं तर म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहणारच नाही. त्याच्यामुळं कमीत कमी 6 ते 8 तासाची झोप पुरेशी आहे. तर झोप नाही झालं तर डिप्रेशन वाढणार. सर, डिप्रेशनवरती आपण जे बोलत होतो, त्याच्यावरती मला एक म्हणायचं आहे की डिप्रेशन हे मी ऑब्झर्व केलं आहे की काही-काही लोकांना सकाळी सुरुवात होतात विचारांची, काही-काही लोकांना दुपारी होतात, काही-काही लोकांची संध्याकाळी खूप विचार येतात. तर असा टायमिंगचा शेड्यूल आहे का याला? सर टायमिंगचं शेड्यूल नाही. आपण त्याच्यावरून डिप्रेशन कसं आहे माईल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आपण त्याची सेव्हिरिटी करू शकतो. एखाद्याला फक्त सकाळीच येत असतील तर समजा माईल्ड टाईप आहे किंवा एखाद्याला दिवसभर विचार येतात तर आपण त्याला हमेशाच सुसायडल थॉट्स येत आहे तर आपण त्याला म्हणू शकतो की सिव्हिअर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. तर त्याच्यावरून आपण त्याची सिव्हिरिटी करू शकतो फक्त. म्हणजे टायमिंगच्या टायमिंगचा हिशोबाने असा काही रोल नाही आहे.
म्हणजे मला विचारायचं की टायमिंगनुसार काय येतात? म्हणजे मी ऑब्झर्व्ह केलं की सकाळी काय काय जणांना येतं, काय काय जणांना तर आपण रात्री संध्याकाळी. झोपलेला असतो, सकाळी आपलं सुरू असतं, तर मग ड्युटीला जायचं वगैरे असतं, तर त्याला ड्युटीबद्दल निगेटिव्ह थॉट्स, मी जाताना कसं, तर असा टायमिंगचा काही रोल नाही. कोणाकोणाला मग झोपताना विचार येतात, की बाबा झोप लागेल का नाही आहे, हे. तर असा टायमिंग नाही. त्याच्यानुसार आपण एक सिव्हिरिटी डिसाईड करतो. त्याच्यामध्ये एक हे पण राहतं, एक अटिपिकल डिप्रेशन म्हणून पण राहतं. तर आता मी तुम्हाला सांगितलं, की डिप्रेशनमध्ये माणसाला मेनली झोप लागत नाही, भूक लागत नाही आहे, जास्त विचार येतात हे. त्याच्यामध्ये एक अटिपिकल डिप्रेशन असतं, की थोड्या प्रमाणात ते भेटतं. त्याच्यामध्ये माणूस काय करतो, फक्त झोपूनच राहतो, उठावंसं वाटत नाही आहे, जास्त वेळ झोपतो, त्यानंतर जास्त खातो. त्याला अटिपिकल डिप्रेशन म्हणतात. म्हणजे डिप्रेशनमध्ये पण 2 टाईप येतात. ओके. हं. आणि ज्या लोकांना खाण्यावरती इम्पॅक्ट पडतो. काही काही जणांना अजिबात खायची इच्छा नाही होत आणि काही काही जणांना खूप खातात. काही काही जणांचं वेट गेनिंग होत जातं डिप्रेशनमध्ये. मग ते कसं वर्क करतं त्यांच्यावरती? ते काही-काही लोकांचं वेट गेन होतं, तर ते अटिपिकल डिप्रेशनवाला झाला, की जो जास्त खातो, जास्त झोपतो, तर त्याचं वजन वाढतं. तर ते अटिपिकल डिप्रेशनवाला झाला. तर त्याच्यासाठी आपल्याला हेच सांगायचं मग, की मेडिसिन वगैरे चालू केल्यावर मग त्याला काउन्सलिंग करणं, त्याला सांगणं थोडं एक्सरसाइज कर. एक्सरसाइज केल्यावर पण जे तुम्ही म्हणता हॅपी हार्मोन्स असतात, 4 हार्मोन, जे तुम्हाला केमिकल कमी होतात, ते केमिकल वाढतात चालल्यामुळं. खाण्यामध्ये त्याला सांगायचं, की जसं स्पायसी फूड आहे, जसं की फास्ट फूड वगैरे ते नाही खायचं. त्याच्यामध्ये मग खाण्यामध्ये आपण हे पदार्थ त्याला यूज करायचे सांगू शकतो. जसं फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त असतं, सॅल्मन फिश. त्यानंतर आपण पालक खायचं सांगू शकतो. पालकामध्ये पण सेरोटोनिन हे लेवल वाढते. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट सांगू शकतो, काजू, बदाम वगैरे. त्याच्यानंतर डार्क चॉकलेट. ह्या गोष्टी सेरोटोनिनची लेवल वाढतात. तर फास्ट फूड नाही खायचं. तर फास्ट फूड कमी करतात. म्हणजे पथ्य पाणीही पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. हो. पथ्यांशिवाय ते रिकवर होणं प्रॉब्लेम देऊ शकतं का? पथ्य म्हणजे कसं आहे, की त्या गोष्टी खाण्यापेक्षा फास्ट फूड ह्या गोष्टी खाल्लेल्या चांगल्या, की त्याच्यामुळे त्याचं सेरोटोनिनची लेवल वाढणार. तर म्हणजे ह्या गोष्टी पथ्य म्हणजे पाळलंच पाहिजे. आता तो दिवसभर झोपूनच असेल, आपण म्हणायचं की मग काही पथ्य नको त्याला, तर त्याला आपण सांगणार की सकाळी लवकर उठ, 6-8 तासाची झोप. मग 1-2 दिवस पेशंट मॅक्झिमम कंप्लेंट करतात, की बेडवरच झोपावंसं वाटतं, काम करावंसं नाही वाटत, कामामध्ये मन नाही लागत. तर त्याला सांगायचं 1-2 दिवस उठ, थोडं वॉकिंग कर. मग रुटीनवर आला तर एक बॉडीला हॅबिट होऊन जाते, की उठला थोडा की मग दुसऱ्या दिवशी मग इझिली उठणार. मग एक रुटीन बनली तर त्याला काही वाटणार नाही. डिप्रेशनमध्ये पण मी 2 स्टेजचे लोकं बघितले. एक तर एकदमच गळून पडतात, हं. की त्यांच्यामध्ये वृत्तीच नाही उरत. वृत्तीच नाही उरत, की आता काय करायचं आहे. आणि एक असतात, की ते थोडे-थोडे वर्क करायला लागतात स्वतःवरती. थोडं-थोडं स्वतःला पुश देतात. मग या अशा 2 स्टेज का असतात त्यांच्यामध्ये? ते मी तुम्हाला पहिलंच एक्सप्लेन केलं, की सिव्हिरिटी डिप्रेशनची. जे पूर्णच गळून पडतात म्हणजे ते कसे एकदम सिव्हिअर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरवाले असतात, की त्यांनी सोडून दिलेलं असतं, की माझं आता इथून पुढं काहीच होऊ शकत नाही. त्या पेशंटला आपल्याला कसं मेडिकेशन, त्याच्यानंतर आपल्याकडे कसं इलेक्ट्रोकन्व्हल्जिव्ह थेरपी आपण ECT म्हणतो. म्हणजे असं थोडा करंट पास केलेला जातो. त्याच्यामध्ये ECT दिलं जातं, पेशंटला स्टिम्युलेट केलं जातं. तर त्या पेशंटला म्हणजे काउन्सलिंग जादा इफेक्टिव्ह नाही पडत. त्याला मेडिकेशन प्लस ECT द्यावं लागते. तर ते सिव्हिअर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर झाले. आणि जे आहेत तुम्ही म्हणता, की जे थोडंफार विचार करतात वगैरे, ते माइल्ड टू मॉडरेट डिप्रेशनमध्ये असतात. मग ह्या दोघांच्या मनात येणारे सुसायडल थॉट्सचे विचार हे कोणत्या लेव्हलचे असू शकतात? म्हणजे हे येतात जे विचार हं. ते खूप हार्मफुल आहेत. म्हणजे विचारच एवढा हार्मफुल आहे. मग ते करण्याची वृत्ती ठेवतात. मी करतानाही काही-काही लोकं बघितलेले आहेत. तर ते का असं म्हणजे एवढा डिफरन्स होऊन जातो, की एखाद्याला समजून समजतं की नाही करायच्या या गोष्टी आणि एखादा करायलाच जातो? त्याचं असं झालेलं असतं, की जो सिव्हिअर असतो, तुम्ही जसं म्हणलं पूर्ण गळून पडलेलं असतं, त्याला असं जीवनामध्ये समोर काही दिसतच नाही आणि त्याच्या बॉडीचे कसे हाल होत असतात. तर म्हणजे हाल म्हणजे झोप न येणं, बाहेर आलं की अंग थरथर कापणं. त्याला माहिती आहे की आता आपल्याला मेल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. कोणी फॅमिली सपोर्ट नसतो. त्याच्यानंतर कोणी पाहणारं नसतं. काही पेशंटकडे ट्रीटमेंटकडे पैसे नसतात. तर त्याला वाटतं की लोकांचं कर्ज काढून असं करण्यापेक्षा किंवा आपल्याला कोणी पाहत नाही, तर मग आपण मेलेलं बरं. आणि जे थोडं माइल्ड टू मॉडरेटमध्ये असतात, ते कसं की थोडे अफोर्डिंग असतात, ट्रीटमेंट घेतात. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये येणारे विचार थोडे कमी प्रमाणात असतात, 50% ते 60%. जो सिव्हिअरवाला आहे, की जो पूर्ण गळून पडलेला आहे, तर त्याच्यामध्ये सारखेच मनामध्ये विचार येत असतात, की मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. ते मला कोणीच आपण पाहत नाही. थांबवण्यासाठी त्यांना सातच काउन्सिलिंग गरजेचं आहे, की
आपली जी औषधं आहेत ती दिल्यानंतर त्यांच्याशी थांबून जातील विचार. आता याच्यामध्ये कसं आहे की माइल्ड टू मॉडरेट, त्याच्यानंतर मॉडरेट, सिव्हिअर असे डिप्रेशनचे टाईप येतात. काही इनिशियली पेशंट कसं आहे की आता की एक्झाम आहे, एक्झाममध्ये मार्क्स कमी पडले, तो आपल्याकडे पेशंट आला, तर आपण त्याला एक काउन्सलिंग करू शकतो. त्याला मेडिकेशनची पण गरज नाही की बाबा चल तू दुसरा अटेम्प्ट दे किंवा ही एक्झाम काही इम्पॉर्टंट नाही आहे. आजकाल कसं आहे 8वी-10वीच्या मार्काला कोणी जास्त विचारत नाही. 12वीला चांगलं कर, त्याच्यानंतर CETला कर. तर तो पेशंटला कसं आहे आपण एक सांगितलं, काउन्सलिंग केली, तू असं डाएटमध्ये घे, असं एक्सरसाइज कर. तो पेशंट समजवतो की हां, बरोबर सांगितलं डॉक्टरनी. तसं बी आजकाल 10वीचं किंवा त्याला आपण एक्झाम्पल सांगतो. आता काही-काही असे असतात की ज्याला 10वीमध्ये 50% आहेत. आता माझेच खूप सारे मित्र आहेत, ज्याला 10वीमध्ये 50% होते. पण आज ते काही कलेक्टर आहेत, काही खूप मोठे-मोठे डॉक्टर आहेत. तर मी त्याला असे एक्झाम्पल देतो माझ्या पेशंटला. मग त्याला चांगलं वाटतं. आता काही कसं आहे सांगून बी नाही ऐकत. काउन्सलिंग केली आहे तर त्याला मग आपल्याला काउन्सलिंग, त्याला आपण सायकोथेरपी म्हणतो, विथ फार्मॅकोथेरपी सुरू करावं लागते. फार्मॅकोथेरपी म्हणजे मेडिकेशन चालू करावं लागतं. मग मेडिकेशन चालू केलं आणि काउन्सलिंग केली तर दोन्हीने कसा दोन्हीचा इफेक्ट चांगला येतो. तर इफेक्ट आला तर मग इम्प्रूव्ह होतो. जसं इम्प्रूव्ह होईल 100% मग आपण पेशंटला आल्यावर विचारतो त्याच्या पॅरेंटला की किती टक्के बरा आहे. पेरेंट सांगतात 70% बरा आहे. मग आपण विचारतो 30% काय नाही आहे. पॅरेंट्स सांगतात की कधीतरी महिन्याला त्याला घाबरल्यासारखं वाटतं किंवा कधीतरी झोप येत नाही. मग जे बाकी आहे आपण त्याच्यावर फोकस करतो. मग ज्यावेळेस 100% बरा होईल त्याच्यानंतर आपण औषधं किंवा काउन्सलिंग थोडी कमी करतो. ज्यावेळेस चांगला होईल आपल्याला माहिती आहे आता आपण मेडिकेशन बंद केलेत, तर काउन्सलिंग पण बंद करू. त्यानंतर मग आहे तर मग सांगतो की आता काही गरज नाही आहे आणि पुन्हा होणार पण नाही मोस्टली, आणि कधीतरी मग झालंच तर मग या किंवा कधीतरी फोनवर बोलू शकता. आणि जे पूर्णच आहेत, ज्याला की आपण काउन्सलिंग पण इफेक्ट नाही करत, त्याला औषधं पण इफेक्ट नाहीत करत, त्याला आपण ECT देतो. ECT दिल्यामुळं काय आहे की तो पूर्ण गळून गेलेला असतो, पूर्ण नैराश्य असतं, सुसायडल थॉट्स असतात, त्याने अटेम्प्ट पण केलेला असतो, जो सिव्हिअर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरवाला आहे. तर ECTमुळं वगैरे कसं आहे की डोक्यामधले केमिकल रिलीज होतात आणि त्याला थोडं एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते. जसं मूव्हीमध्ये वगैरे दाखवतात, ECT देणं तर जास्तच दाखवतात की ते करंट दिला जातो, पेशंट मग उड्या मारतो बेडवर वगैरे, तसं काही नसते. एक माइल्ड मिली अँपियर टाईप असा करंट आपण पास करतो. त्याच्यामुळे त्याच्या ब्रेनला थोडा सीझर एपिसोड येतात आणि त्याच्यामुळे त्याचं डोकं थोडं फ्रेश होतं, केमिकल रिलीज होतात. तर अशा टाईप एक इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी तर खूप सेफ आणि नो साईड इफेक्टवाली ट्रीटमेंट आहे. तुम्ही जे आता ट्रीटमेंट सांगितली शॉक देऊन, तर ते युजुअली पिक्चरमध्ये दाखवलं आहे की आपल्याकडे तेरे नाममध्ये किंवा अशा हां. ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे लोकांच्या मनात गेले की ते एक मानसिक रोगी झालेला आहे. म्हणजे तो मेंटली पूर्ण डिस्टर्ब आहे. म्हणजे मतिमंद लोकांकडे जाणारी जी वृत्ती असते ना, ती वृत्ती त्याच्यात आलेली आहे. ते आणि हे डिप्रेशन वेगळं आहे. हे याच्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगाल? म्हणजे ती त्याच्यामध्ये ते ट्रीटमेंट आपण देतोय, पण ती ट्रीटमेंट ह्या रिलेट अशा प्रकारची नाही आहे की तुम्ही जे समजताय. लोकं म्हणून डिप्रेशनवर ॲक्सेप्ट करायला घाबरतात. तर ह्याच्यावरती तुम्ही काय बोलाल? आता कसं ते मूव्ही असते, शेवटी मूव्हीमध्ये कसं आहे की गाडीचा ॲक्सिडेंट पण साधा नाही दाखवणार. गाडी पण कशी 2-3 पलट्या, 4-5, 6, तर मूव्हीला तर जास्त रंगून दाखवावं लागतं, तर तो सिनेमा जास्त रंगदार होणार. तर त्याच्यामध्ये तो पेशंट ज्यावेळेस दाखवतात, ते मानसिक पेशंट असतो, तर त्याला करंट दिला की तो बेडवरून पडतो किंवा खूप उठून उभा राहतो. तशा टाईप काही नसतं. एकदम मिली अँपियर सेकंद असतो, काही साईड इफेक्ट नसतात. आज पण मुंबईमध्ये किंवा इथं खूप पॅरेंट म्हणतात की त्याला सर इंजेक्शन द्या. आपण पेशंटला डायरेक्ट ECT सांगत नाही. कारण पेशंटला कसं वाटतं करंट वगैरे म्हटलं तर पेशंटला वाटतं अरे ते डोक्याला शॉट देतील वगैरे हे. त्याच्यामुळं आपण नातेवाईकाला पण समजून सांगतो की आपण पेशंटला इंजेक्शन देऊ म्हणजे आपण त्याला थोडा शॉर्ट टर्ममध्ये ॲनेस्थेशिया देतो, भूल देतो आणि त्याच्यानंतर एक थोडा मिली अँपियर करंट त्याच्या डोक्यामध्ये पास करतो. करंट पास केल्यामुळे त्याला सीझर येतात आणि त्याच्यामुळे तो इम्प्रूव्ह दिसायला लागतो, म्हणजे 4-5 दिवसानंतर इम्प्रूव्हमेंट दिसतो. तर ते मूव्हीमध्ये दाखवलं तर मूव्ही तर कसं रंगवून दाखवणार की जसं जेवढा दाखवणार तेवढा त्यांचा सिनेमा ॲक्शन मोड असतो तो. तर त्यांना जास्त ॲक्शन करायची असते. त्याच्यामुळे ते मूव्हीमध्ये दाखवतात. पण ॲक्च्युअली मूव्हीवाल्यांनी पण तसं दाखवलं नाही पाहिजे. याच्यामुळे कसं आहे आता सामाजिक गोष्टीवर पण परिणाम होतात. आता मूव्हीमध्ये खूप दाखवतात की सिगारेट पितानी, दारू पितानी पण दाखवतात. पण खाली एक लाईन आलेली असते की स्मोकिंग अँड अल्कोहोल कन्झम्पशन इज इंजुरियस टू हेल्थ. तर अशा टाईप असतात. तर आपण ठरवलं पाहिजे की मूव्हीमधून आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. पण तसं मूव्हीवाल्यांनी वगैरे दाखवलं नाही पाहिजे असं की मानसिक आरोग्याबद्दल तरी असं वाईट नाही दाखवलं पाहिजे. तो त्यांचा एंटरटेनमेंटचा पार्ट आहे बघायला गेलं तर. पण सर मी हे म्हणेन की तुम्ही जे बोललात ते अगदी योग्य होतं आणि ते एक्झाम्पल पण तुम्ही चांगल्या प्रकारे दिलंत. सर मला हे म्हणायचं आहे की डिप्रेशन हे ॲक्सेप्ट न करण्यामागची कारणं काय आहेत? आपल्याला लोकांना एखादा पेशंट आहे त्याला माहिती असतं की मला झालं आहे. पण त्याला समाज
ॲक्सेप्ट करू देत नाही, की काय अशी गोष्ट घडते, की पेशंट येतच नाही तुमच्याकडे डिप्रेशन आणि त्याला वेळ लावतात. 3-3 वर्ष लावतात. मग ते वाढत गेलेलं असतं. मग ती ॲक्सेप्ट न करण्यामागची वृत्ती तुम्हाला काय दिसून आली तुमच्या पेशंटमध्ये? ॲक्सेप्ट न करण्यामागची वृत्ती म्हणजे असं आहे, की पेशंटला वाटतं, की एकदा मला गोळ्या चालू केल्या तर मला सवय पडेल. पुन्हा मला प्रत्येक वेळेस त्याच गोळ्या घ्याव्या लागतील किंवा मित्र म्हणतात, "अरे, याच्या डोक्याच्या गोळ्या सुरू आहे, थोडं सायकायट्रिस्टकडे ट्रीटमेंट आहे." तो हा एक थोडा एक आपण पेशंटचा सेल्फ स्टिग्मा म्हणू शकतो म्हणजे, की पेशंटचा, की त्याच्यामध्ये. पण मुंबई, पुण्यामध्ये बऱ्यापैकी पेशंट येतात, की झोप जरी नाही लागली किंवा माझं मन नाही लागत, तर पेशंटच येतात, की हे. तर त्यांनी पेशंटनी लवकरात लवकर आलेलं बरं, की लवकर आलं तर कमी वेळेमध्ये ट्रीटमेंट होऊन परफेक्ट होऊन जाईल. आणि जास्त वेळ लावला तर मग ते आणखी माईल्डकडून मॉडरेटकडे जाईल, मॉडरेट करून सिव्हिअरकडे जाईल. तर ते आणखी वाढत जाईल. तर मग त्यावेळेस मग पुन्हा डिफिकल्ट राहतं. कारण की ट्रीटमेंट पण खूप जास्त वेळेपर्यंत द्यावं लागेल आणि गोष्टी पण जास्त बिघडून गेलेल्या असतात तोपर्यंत. पेशंटनी लवकरच सिम्प्टम हे करून आलेलं पाहिजे. आणि खूप लोकांमध्ये किंवा फार्मसिस्टमध्ये हे ते पेशंटला सांगतात, "अरे, ते तर झोपेच्या गोळ्या, ते तर याच्या गोळ्या, त्याच्या गोळ्या." आणि म्हणजे हे तर नाही लक्ष दिलं पाहिजे. किंवा पेशंट जास्त सोशल मीडियावर सर्च करतात, की डॉक्टरने मला ही गोळी दिली, काय असेल? आता कसं आहे, की प्रत्येक गोळीचे कसे 2-3 कामं करते ना. तर त्याच्यामुळे पेशंटनी म्हणजे लवकरात लवकर आलं पाहिजे डॉक्टरकडे, की लवकर क्युरेबल होईल. आणि असं काही न्यूनगंड बाळगायची काही गरज नाही. ते ॲक्च्युअली सर आपल्या आजूबाजूच्या लोकांना तेवढं ज्ञान नसतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडून पास ऑन होत असतं. हेही कारण आहे त्याच्यामागे. हां, पास होऊन असतं. पण आता कसं आहे, लोकांचं कसं आहे, तुम्ही चांगलं काम केलं तरी नावं ठेवणार, वाईट केलं तरी हे. तर लोकांच्या लक्षावर देण्यापेक्षा आपल्याला काय त्रास होतो ते महत्त्वाचं आहे. हो, त्याच्यामुळे बरोबर. आपण स्वतः गेलेलं पाहिजे. हो, बरोबर बोलला. पण तुम्ही ज्या गोळ्या सांगितल्यात त्याच्यामध्ये मी बघितले, की गुंगी असते. म्हणजे गोळी घेतल्यानंतर झोप लागते. तर ते का असं? आता डिप्रेशनचे पेशंट येतात आपल्याकडे, त्यांचा मेन प्रॉब्लेमच असतो, की झोप येत नाही आहे. तर झोप येत नाही तर मग त्याला आपल्याला कसं सेडेटिव्ह द्यावं लागतं, की सेडेटिव्ह म्हणजे सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स म्हणजे झोप येणारे ड्रग्स. जसं आपण बेन्झोडायझेपिन देतो, त्याच्यामध्ये क्लोनाझेपाम, लोराझेपाम ह्या गोळ्या देतो. तर ते त्याला कारण झोपच येत नाही तर आपल्याला त्यासाठी तेच ड्रग द्यावं लागतात ना. मग ज्यावेळेस पेशंटला गुंगी येते, पेशंटला झोप येते पुरेपूर पण जास्त येते, मग त्यावेळेस आपण डोस कमी कमी करत जातो. तर एखादा पेशंट पहिला सांगतो आपल्याला, की मला झोपच येत नाही डॉक्टर, रात्रभर बिलकुल खूप विचार येतात. मग त्याला आपल्याला झोपेचं थोडंफार हिप्नॉटिक्स द्यावंच लागतात ड्रग्स. मग दिले तर मग तो बरोबर आहे. आणि समजा मग काय जसं पेशंट क्युरेबल होईल तसं काय सांगतो पेशंट, की डॉक्टर मी पहिला 8 वाजता उठायचो, आता मला 9 व्हायलेत. मग तसं आपण त्याचा डोस टॅपर करत जातो. त्यानंतर जवळपास 1-2 महिन्यामध्ये आपण त्याचे पूर्ण हिप्नॉटिक्स बंद करतो. त्याच्यानंतर फक्त सांगतो, की ज्या दिवशी झोप येत नाही त्याच दिवशी खायची, आता दररोज खायची नाही. तर अशा प्रकारे हे करतो. आणि म्हणजे गुंगी असते ड्रग्समध्ये म्हणजे कारण त्याला झोपेची गरज असते. त्याच्यामुळे त्या ड्रग्समुळं झोप वगैरे येते. आणि त्या ड्रगचे आहे साईड इफेक्ट, की झोप येण्यात. पण आपण त्याला नंतर टॅपर करत जातो, म्हणजे कमी करत जातो. म्हणजे त्याला काही घाबरायचं कारण असं नाही. घाबरायचं कारण असंच काही नाही त्याच्यासाठी. त्याच्याने विचाराची शून्यता होते. विचार शून्य होऊन जातात औषधाने. हां, जे औषधाने दिवसभरात म्हणजे सुसायडल निगेटिव्ह विचार बंद होऊन जातील. पॉझिटिव्ह विचार म्हणजे सुरू राहणार ना. तर त्याच्यामुळं म्हणजे असं काही विचार बंदच होतात असं नाही आहे. पण जे पाहिजे आपल्याला पेशंटला बाहेर काढायचं डिप्रेशनमधून, जे पॉझिटिव्ह थॉट्स पाहिजेत ते चालू होणार पेशंटचे. ओके. आणि साधारण एका व्यक्तीला रिकव्हर व्हायला किती वेळ लागतो म्हणजे जर बघायला गेलं तर? आता पहिलंच सांगितलं मी तुम्हाला, की सिव्हिरिटी कशी आहे डिप्रेशनची. माईल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे. माईल्डवाला असेल तर लवकर होतो. त्यानंतर पर्सन टू पर्सन पण डिपेंड राहतं. बॉडीवर डिपेंड राहतं, की पर्सनची बॉडी कशी आहे. त्याच्यानंतर फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सोशल सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. एखादा पेशंटला माईल्ड डिप्रेशन आहे, पण फॅमिली सपोर्ट नाही आहे. घरचे त्याला पैसे देत नाही ट्रीटमेंटसाठी, अभ्यासासाठी पैसे नाही देणार. घरी खूप भांडणं आहे. वडिलाचे आणि आईचे भांडणं होत आहे. वडील दारू पितात. तर ह्या पेशंट रिकवर व्हायला वेळ लागणार. ज्याचे पॅरेंट एज्युकेटेड आहेत, "हां, मग आमच्या मुलाला झोप येत नाही," असं आहे. स्वतःहून घेऊन येतात, सपोर्ट घेतात. "बाळा, हे काही नसतं, तू कर, आम्ही तुझ्यासाठीच आहेत." फॅमिली ट्रीटमेंटसाठी पण पैसे प्रोव्हाइड करते. एज्युकेटेड फॅमिली आहे. अशा पेशंटमध्ये खूप खूप लवकर येतं. 2 महिन्यामध्ये पण येतं काही पेशंटला. काही पेशंटला 2 वर्ष पण लागतं. सिव्हिरिटीवर असतं, फॅमिली सपोर्टवर असतं. त्यानंतर एज्युकेशन कसं आहे फॅमिलीमध्ये, बॅकग्राऊंड कसं आहे पॅरेंट्सचं, पास्ट हिस्ट्री कशी आहे, जेनेटिकल हिस्ट्री कशी आहे, हे सर्व गोष्टी आउटकमसाठी युजफुल ठरतात. म्हणजे फॅमिलीचाही याच्यात तेवढा सपोर्ट असणं गरजेचं आहे. मेंटली आणि मॉरली. हो, आता फॅमिली कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं तर फॅमिली सपोर्ट गरजेचंच आहे ना. तर फॅमिलीचं कोणी सपोर्टच करत नसेल तर मग मुश्किल होऊन जातं. तुमच्याकडे येणारे पेशंट कोणत्या प्रकारचे असतात डिप्रेशन तर त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? मॅक्झिमम पेशंट आपल्याकडे डिप्रेशन विथ एन्झायटी येतात. डिप्रेशनवाले की जॉब गेला,
त्याच्यानंतर कोविडमध्ये जॉब गेला. त्याच्यानंतरच असं सुरू झालं विचार येणं. आता एक मुलगा येत होता माझ्याकडे डिप्रेशनमध्ये. त्यांनी पहिलं कार्डिओलॉजिस्टला दाखवलं होतं. ते म्हणे की ह्याचे हार्टबीट खूप होतात हे. त्याच्यानंतर कोविडच्या अगोदर तो व्यवस्थित अभ्यास वगैरे करायचा. त्याच्यानंतर कोविडमध्ये ऑनलाईन काहीतरी क्लासेस घरच्यांनी वेगळ्या छाला ॲडमिशन घेऊन दिलं. त्याला तो कोर्स करायचा नव्हता. त्याच्यानंतर मग तो जायचाच नाही. तर केस वगैरे खूप खूप लांब लांब केले, असं खांद्यापर्यंत केले. तो कोणाशीच बोलायचा नाही, झोपायचा पण नाही, रात्रभर गेम खेळत राहायचा लॅपटॉपवर. मग त्याच्या पॅरेंटला दाखवलं एका कार्डिओलॉजिस्टला. त्या कार्डिओलॉजिस्टनी म्हटलं की थोडीफार प्रकारची एन्झायटी आहे, पण मेन प्रॉब्लेम हा आहे. त्यांनी माझ्याकडे रेफर केलं आपल्या एरोलीच्या क्लिनिक्सला. त्याच्यानंतर मग पॅरेंटला मी बोललो होतो. तर पॅरेंट सांगे की तो जेवायला पण बाहेर निघत नव्हता. त्याच्या रूममध्ये आम्हाला जेवण द्यावं लागायचं. तो झोपत पण नव्हता. आम्ही मध्ये मध्ये पाहिलं तर तो गेम खेळत राहायचा मोबाईलवर, हे ते. तो कोणाशीच कम्युनिकेशन नव्हता. त्याच्यानंतर मग केस पण वाढले होते. मग दाढी केस सर्व वाढले होते. अंघोळ पण नाही करायचा, पर्सनल हायजीन पण. मग तो पॅरेंट्स माझ्याकडे घेऊन आले. मग मी त्याला पहिल्यांदा ते इन्साईट नसते, त्याच्यामुळं मी तर त्याला डायरेक्ट म्हणजे थोडंफार काउन्सलिंग करून मेडिकेशन सुरू केले. तर मला माहिती आहे की तो मेडिकेशनशिवाय इफेक्टिव्ह होणार नाही. तो थोडा मॉडरेट टू सिव्हिअर टाईपमध्ये चालला होता. त्याच्यानंतर आम्ही 10 दिवसानंतर मी बोलवलं. थोडं 10 दिवसानंतर तो रात्री झोपायला लागला व्यवस्थित. गेम वगैरे खेळणं थोडं कमी केलं झोपायला लागल्यामुळं. त्याच्यानंतर मग तो रूमच्या थोडं बाहेर पडायला लागला थोडंफार. मग थोडं अंघोळ वगैरे करायचं, पण केस वगैरे तसंच पर्सनल हायजीन. त्यानंतर मग मी त्याला सांगितलं पुढच्या वेळेस येताना केस वगैरे सगळे कापून यायचे, नाही तर यायचं नाही म्हटलं. मग त्याच्यानंतर पुढच्या वेळेस किंवा मी पॅरेंटला सांगितलं की त्याचं पूर्ण क्लीन शेव वगैरे हे करून यायचं. पुढच्या वेळेस आला 20 दिवसानंतर फॉलोअपला बोलवलं तर एकदम परफेक्ट, एकदम जेंटलमॅन. मग त्याच्यानंतर मी पॅरेंटला समजून सांगितलं. त्याची फॅमिली कशी खूप सपोर्टिव्ह होती, एज्युकेटेड होते, फायनान्शियली पण चांगलं होतं. पॅरेंट म्हणे आमचा काही फोर्स नाही. मग मी त्याला म्हटलं की त्याला ज्याला ॲडमिशन पाहिजे त्या कोर्सला घेऊन द्या. त्याला फोटोग्राफीचा कोर्स करायचा होता. मग त्याच्यानंतर पॅरेंटनी घेऊन दिलं. त्याच्यानंतर मेडिकेशन वगैरे चालू होते. आज पेशंट आपल्याकडे आणखी पण येतो. 90-95% इम्प्रूव्हमेंट आहे. 6-7 महिने झाले त्याला येतो. स्वतःचं काम पण चांगलं करतो. फोटोग्राफीचा कोर्स पण कंप्लीट केला. आता त्याला ऑर्डर पण येतात. तो स्वतः पण इंटरेस्टेड आहे. फॅमिलीसोबत बोलतो. त्याच्या भावाचं लग्न झालं आता रिसेंटली पाठीमागं. त्यांनी सर्व काम त्याच्या भावाचे पूर्ण त्यांनी स्वतःहून केले. पूर्ण आता पण बाहेर जायचं, जिमला पण जातो, बॉडी पण बनवली आहे आणि एकदम व्यवस्थित प्रकारे काम करतो. आणखी पण येतो, पण सांगितलं सध्या बंद नको करू. पण जे तुम्ही म्हणता गुंगीचं औषध वगैरे त्याला सध्या तसं काहीच सुरू नाही आहे. जिम जातो, व्यवस्थित सर्व कामं करतो आणि पूर्ण म्हणजे 90-95% रिकवर आहे. पण 1-2 महिने ये म्हटलं आणखी. नाही, त्याची इम्प्रूव्हमेंट ऐकून मला खूप चांगले वाटले, की एवढा सगळा स्ट्रेसनंतर, एवढा सगळ्या प्रॉब्लेमनंतर त्याने एवढं सगळं कमवलं परत. ते ते मला ऐकून खूप चांगलं वाटलं. म्हणजे हे एक प्रकारचं मोटिवेशन आहे ह्यामध्ये ह्या सिच्युएशनला असणाऱ्या लोकांसाठी खूप मोटिवेट करणारी गोष्ट आहे ही. तर असे अनेक पेशंट येत असतील तुमच्याकडे. हो, तर त्याच्यामधलं अजून एक उदाहरण कुठलं वयोवृद्धांच्या रिलेटेड काय आहे? वयोवृद्धाचं पण म्हणजे आता एज रिलेटेड होतं, पण त्या पेशंटला फॅमिली सपोर्ट वगैरे बऱ्यापैकी होता. पण त्याला वाटायचं की थोडं लक्ष देत नाही आहे किंवा कामात मन नाही आहे. त्या पेशंटचं मेन फोकस होता की माझं मन नाही लागत. त्याच्यानंतर मला झोप पण नाही लागत. त्याच्यानंतर मग सकाळी खूप फ्रेशच वाटत नाही, एकदम उदास, कोणाशी बोलायचा पण नाही पेशंट. आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरीकडे पण दाखवलं होतं सायकॅट्रिस्टला. पण आता म्हणजे ते सायकॅट्रिस्ट पण चांगले होते असं नाही. पण त्यांच्यानंतर ते आले की मग इम्प्रूव्हमेंट नाही. आता मी कसं न्यूअर ड्रग्स वगैरे खूप आलेत आपल्याकडे, तर साईड इफेक्ट पण कमी आहेत हे. तर मी त्याच्यासाठी 1-2 ड्रग्स माझे ट्राय केले. म्हणजे न्यूअर ड्रग्स आलेले सायकॅट्रिक, अँटी डिप्रेसंट वगैरे. त्याच्यानंतर मग त्याला थोडं इम्प्रूव्हमेंट वाटायला लागला. तर मग त्याच्यानंतर आम्ही ते जुने ड्रग्स हळूहळू बंद केले. त्या पेशंटला एकच भीती होती की मला सर एवढ्या गोळ्या सुरू आहेत, मला एवढ्या गोळ्या नाही खायच्या. मी म्हटलं गोळ्या किती खाणं त्याच्यापेक्षा आपल्याला महत्त्वाचं आहे की तुमचा बीपीच्या गोळ्या तर तुम्हाला खावाच लागतील, माझ्या गोळ्या खावाच लागतील. तर त्याच्यापेक्षा म्हटलं तुम्ही 100% पहिलं होणं चांगलं इम्पॉर्टंट आहे. आज तर मग हळूहळू आम्ही गोळ्या पण त्याच्या कमी केल्या. मग त्याच्यानंतर तो पेशंट खूप चांगला व्हायला लागला. त्याचा मुलगा वगैरे पण खुश. मग आता रेग्युलर येतात. मग त्याच्यानंतर ते म्हणे सर मी गावाकडे जायचं मला, मी जाऊ शकतो का? त्यांचं कोकणात आहे घर आहे. म्हटलं बिलकुल जाऊ शकता. म्हटलं कधी काही प्रॉब्लेम आला तर फोन करा. म्हटलं बिनधास्त जा. आज आता म्हणजे सध्या ते ऑनलाईन कन्सल्टेशनच करतात माझ्यासोबत. आज तो पेशंट कोकणामध्ये मस्तपैकी सकाळ धरून फ्रेश असतो. फक्त एक पाठीमागच्या व्हिजिटमध्ये त्यांनी सांगितलं की सर सकाळी उठतो, फिरतो, सगळं करतो, पण जेवण केल्यावर थोडी झोप लागते.
म्हटलं चालतंय. मग त्याचे सकाळचे औषधं ते पण आम्ही बंद करून टाकले. आता फक्त रात्रीची औषधं सुरू आहेत. कोकणामध्ये गेला म्हणते सर आता मस्त आहे, पाऊस पडला की मुंबईला वापस येतो, तुम्हाला आल्यावर भेटतो. पण तो कोकणात गेला तरी मी त्यांना सांगितलं की आपली ट्रीटमेंट बंद नाही करायची. आज पण व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं पेशंटचं, त्यांच्या अपॉइंटमेंट दिवशी. ऑनलाईन कन्सल्टेशन 2-3 झालेत आता आणि एकदम मजेमध्ये आहेत. नाही तर पहिले ते घरचे पण म्हणायचे ते खुर्ची पकडून किंवा बेड पकडून झोपतात. जेवत बी नव्हते, बाहेर पण यायचे नाही म्हणे, कोणात मिक्स पण नाही. आता मस्तपैकी कोकणात 4-5 माणसं जमा करतात, सकाळी व्यायाम केल्यावर गप्पा मारतात, सकाळी नाश्ता करतात, झाडाखाली मस्त, दुपारी थोडं झोपतात, रात्री संध्याकाळी पण शेतात फेरफटका मारतात वगैरे, संध्याकाळी आरामात झोपतात. आता म्हणजे त्यांना काहीच नाही म्हणतात, ते स्वतःहून सांगतात 100% बरं झालं. पण तरी सांगतो मी गोळ्या बंद करू नका, आल्यावर बंद करू. आम्ही म्हणजे मॅक्झिमम खूप गोळ्या कमीच केलेल्या आहेत पेशंटच्या. तुमच्याकडे आल्यानंतर जे पेशंट बरे झालेत आणि जे बरे होऊन खूप चांगल्या प्रकारे करतात, तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल? माझा मेन टार्गेट तर पेशंट बरा करणं हाच राहतो. त्याच्यानंतर मी स्वतःहून ज्यावेळेस झाला आता आपली काल OPD होती येरोलीला, स्वतःहून सांगतो पेशंटला आता यायची गरज नाही आणि यायचं नाही. ह्या गोळ्या खाल्ल्या की बंद. त्याच्यानंतर तुम्ही काही वाटलं तर फोन करा. नंतर होणार बी नाही आहे. फक्त स्वतः तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या की वेळेवर जेवायचं, वेळेवर झोपायचं, सकाळी तुम्हाला फिरायचं आहे थोडा अर्धा तास, त्या गोष्टी बंद करायच्या नाही आहे. तर मी स्वतःहून सांगतो पेशंटला आणि पेशंट पण सांगतात. आणि ते पेशंटपेक्षा त्यांचे नातेवाईक मी 5-6 महिन्यांनी मला भेटायला येतात, सर चांगलं आहे. मीच पेशंटला सांगतो मला दाखवायला यायची गरज नाही, पण तुम्ही नातेवाईकाला वगैरे कोणाला पाठवा. म्हणजे कसं आहे आपल्याला एक फॉलोअप राहतो ना की बाबा पुन्हा तर सुरू नाही झालं, तर मग ते सांगतात. किंवा मी स्वतःहून सांगतो 6 महिन्यांनी एक फोन करायचा, एक तारीख दिलेली असते, 8 नंतर मला फोन करा, दाखवायला यायची गरज नाही. पण कसं आहे तर आम्ही विचारतो पेशंटला फॉलोअपला वगैरे, तर हां चांगले म्हणून सांगतात. आणि तुम्ही त्या आता टाईम काय सल्ला द्याल आजच्या जनरेशनला आणि किंवा पॅरेंट्स लोकांना पण, जे आत्ताचे पॅरेंट्स लोकं आहेत, जे पोरांकडून जास्त अपेक्षा ठेवतात, तर ह्या डिप्रेशनमध्ये न जावं पोरं आपली किंवा ॲटमॉस्फिअर त्यांच्याही बाबतीत हे नको क्रिएट व्हावं, याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? याच्यासाठी माझं म्हणजे सल्ला देणं एवढंच आहे की जो लोकांमध्ये न्यूनगंड आहे की सायकॅट्रिक ट्रीटमेंट नाही घेतली पाहिजे, हे तर लोकांनी आजार कमी असताना, ज्याची सिव्हिरिटी कमी असताना सायकॅट्रिस्टकडे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट की कामाचा जास्त वर्कलोड नाही केला पाहिजे की पैशाच्या मागे धावपळ. तर एक झोप आपल्याला 6 ते 8 तासाची पुरेशी पाहिजे. आणि पालकांना एवढा सल्ला आहे की मुलावर बर्डन टाकू नका, की त्याला हाच ग्रेड आला पाहिजे, एवढेच पर्सेंटेज पडले पाहिजे. एखाद्या जे क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असतो किंवा दुसऱ्या खेळात आहे, तर पॅरेंटनी ओळखलं पाहिजे की आपल्या मुलांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्या गोष्टीमध्ये त्याला फ्रीली करिअर करू द्या. असं नाही की त्यांनी इकडं 99% घेऊन कलेक्टरच बनलं पाहिजे, डॉक्टरच बनलं पाहिजे, इंजिनियर्स बनलं पाहिजे. एखाद्याचं स्पोर्ट्समध्ये असू शकतो, तर त्याच्या चॉईसनुसार जाऊ द्या त्यांना. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने जे शाळेच्या वेळा बदलल्यात लहान मुलांच्या, ते म्हणजे खूप चांगलं काम केलं आहे. की पहिले कसं आपण मुलांची शाळा इंग्लिश स्कूल वगैरे CBSE सकाळी 7-7:30लाच असायची. पॅरेंट 4 वाजताच उठवायचे, मुलं झोपेतच असायची, झोपेमध्येच आंघोळ घालायचे. शाळेमध्ये कपडे घालून सोडले तरी तो अर्धा झोपेमध्येच असायचा. तर त्याच्यामुळं मुलांचं संतुलन खूप बिघडायचं. तर म्हणजे कसं ॲटलिस्ट त्याची पुरेशी झोप झाली लहान मुलाची, तर समजा शाळेच्या वेळा 9 नंतर बदलल्या, तर 8पर्यंत उठला, फ्रेश राहणार, तो पण शाळेमध्ये मुलामध्ये मिक्स होईल, खेळेल, अभ्यासाकडे लक्ष देईल. तर ह्या गोष्टी केल्या सरकारने, त्या खूप चांगल्या केल्या. तर पॅरेंटनी म्हणजे एकदम जास्त अभ्यासाचं बर्डन दिलं नाही पाहिजे. आणि जे व्यसनधीनता आहे की दारू, गांजा, हे डिप्रेशनचे मेन कारण आहेत शहरामध्ये. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून थोडं पॅरेंटनी दूर केलं पाहिजे किंवा मुलांनी पण लक्ष दिलं पाहिजे की नको बाबा ह्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाही आहे, व्यवस्थित नाही. तर ह्या तंतोतंत पाळल्या पाहिजे. डिप्रेशनचं जे तुम्ही बोललात कारणं आणि जे ज्ञान दिलंत, ते खूप चांगल्या प्रकारचं होतं आणि ते मला खूप चांगल्या प्रकारे समजलं आणि प्रेक्षकांनाही समजलं. त्याच्यामुळे लोकांनाही हेल्प होईल की ह्याच्यामधून कसं आपण बाहेर निघायचं आहे. आपण जिम करतो, जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करतो, योगा करतो. आपण हे आपलं बाहेरचं शरीर चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करतो. आपलं अंतर्मन चांगलं राहण्यासाठी कसा प्रयत्न करू, हे आता नक्की लोकं बघतील आणि तुम्ही इकडे आलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि आपण लवकरच पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूच आणि मी तुमच्या इकडे धन्यवाद घेऊन निरोप घेतो. हो सर. थँक्यू सो मच सर.